हा मॅडम, आरक्षण सुरू झालंय, काय निर्णय होता? नमस्कार. धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत त्याच्यामध्ये जी सूचना आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली त्यानुसार 10 जुलै 2025ला आपण जी आरक्षण सोडत धाराशिव तालुक्यात काढली होती त्याच्यामधल्या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे आरक्षण काढलेलं आहे ते तसंच कायम ठेवण्याच्या सूचना आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आहेत आणि आज जी आरक्षण सोडत काढली त्यामध्ये फक्त नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गासाठी धाराशिव तालुक्यातील आरक्षण सोडत काढण्यात आलेले आहे. काय आव्हान असेल यामध्ये एकूण 110 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी सरपंच पदाची आपण 19 पदे आरक्षित केलेली आहेत. त्या 19 पैकी आपण 9 महिलांसाठी पदे आरक्षित केलेली आहेत. यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण 4 जागा आरक्षित केलेल्या आहेत. त्यापैकी अनुसूचित जमाती महिलासाठी 4 पैकी 2 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण जे आधीच्या सोडतीत काढण्यात आलं होतं ते तसंच वरिष्ठांच्या सूचनेनुसार कायम ठेवण्यात आलेलं आहे. आणि नवीन सूचनेनुसार आज पुन्हा एकदा आपण जी सोडत घेतली त्यामध्ये सर्व धाराशिव तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण ती सोडत घेतलेली आहे. नामाप्र प्रवर्गासाठी आपण सरपंच पदाची एकूण 29 पदे आज आरक्षित केलेली असून त्या 29 पैकी 15 पदे नामाप्र महिला संवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर खुला प्रवर्गासाठी एकूण जागा आपण 58 सरपंच पदे आरक्षित केलेली असून त्या 58 पैकी 29 पदे आपण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आज निवडणूक नायब तहसीलदार श्री स्वामीसाहेब यासोबतच सर्व निवडणूक कर्मचारी तहसील कार्यालय धाराशिव यांच्या सहकार्यातून आपण सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक यांच्यासमोर ही सोडत काढलेली आहे आणि या सोडतीवर कुठलाही आक्षेप प्राप्त नाही. याचे जे नियमानुसार इतिवृत्त असेल ते वरिष्ठ कार्यालयाला थोड्या वेळात सादर करण्यात येईल. धन्यवाद. मी पहिल्यांदा नामाप्र जनरल वाचतो. महिला सोडून ते वाचतो. बरं, 29 ची यादी वाचून दाखवतो. आंबेहोळ, गोवनेर, देवदरी, उमरेगव्हाण, रोहिडोकी, वडगाव सिद्धेश्वर, काबेगाव, खामगाव, केशेगाव, एडशी, पिंपरी, कावडखेडा, सांजा, कामसवाडी, गोवर्धनवाडी, खानापूर, शिरवडी, कोण, पाडवडी, नांदुरगा, उपळा, सांगवी, आर्णी, भोगी, तेर, अंसोडा, वाकरवाडी, घाटंगी, कुंभारवाडी या 29 जागा झाल्या. यापैकी महिला आरक्षित जागा ते आता वेगळ्या वाचून दाखवतो. नामाप्र महिला आंबेहोळ, वडगाव सिद्धेश्वर, खामगाव, केशेगाव, पिंपरी, सांजा, चिलवडी, कोण, उपळा, आर्णी, भोगी, वाकरवाडी, घाटंगी, कुंभारवाडी आणि तेर. शेवटचा आता खुला प्रवर्ग. खुल्या प्रवर्गातील एकूण 58 जागा आहेत. त्यापैकी महिला 29 जागा आरक्षित होणार आहेत. त्याची पूर्ण यादी मी आपल्याला वाचून दाखवतो. बेगडा, देवळाली, गोडखेडा, कोलेगाव, भंडारवाडी, ट्रकवाडी, येवती, धारूर, गौडगाव, राळफळ, भंडारी, खेड, रुईभर, तंबेकरवाडा, पळसप, वाघोली, म्हाळंगी, करसखेडा, लासोना, टाकळीडोकी, तोरंबा, टाकळीजमडी, कंदरा, समुद्रवाणी, कोरगाव बार्शी, केसरी, सुरडी, बामणी, कोरगावराजे, गोरेवाडी, भुतारसारोळा, वरुडा, आंबेजवळगा, ढोकी, कुटमी, कायापूर, इर्ला, ताकविकी, भानसगाव, सोनेगाव, दुस्ता, राजोरी, तळोदपूर, जागजी, बेलमडी, तुगाव, आंबेवाडी, चिखली, सोंडा, मेंढा, माळी, कावंदरा, जवळे जमाला, वाडी बामणी, सारोळा बुद्रुक, मेडसिंगा, काजळा, इंग्रजवाडी, पाटोदा, वाणीवाडी असे 58 जागा. यापैकी महिला आरक्षित झालेल्या जागा मी परत पुन्हा वाचून दाखवतो. बोरखेडा, भंडारवाडी, धारूर, राळफळ, खेड, पळसप, करसखेडा, तोरंबा, टाकळीजमडी, कंदरा, कोरगाव बार्शी, नितळी, सुरडी, बामणी, गोरेवाडी, भुतारसारोळा, इर्ला, ताकविकी, राजोरी, जागजी, बेलमडी, आंबेवाडी, चिखली, माळी, कावंदरा, जवळे जमाला, वाडी बामणी, मेडसिंगा, काजळा, इंग्रजवाडी असे 29 जागा.
अशा प्रकारे आपण 19 अनुसूचित जाती, 4 अनुसूचित जमाती, 29 नाममात्र व 58 खुल्या प्रवर्गासाठी एकूण 110 ग्रामपंचायत आरक्षण आज रोजी आपण जाहीर केलेलं आहे.